बाजूला ठेव, बाजूला ठेव. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. कालच्या सत्रामध्ये विदित केल्याप्रमाणे आपण श्रीमद भगवद्गीतेचा 13वा अध्याय, ज्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला क्षेत्रज्ञ विभाग योग प्रतिपादन केलेला आहे, त्यावर आपण विवेचन करत आहोत. काल आपण ह्या अध्यायाची प्रस्तावना पाहिली. क्षेत्र कशाला म्हणायचं, क्षेत्रज्ञ कशाला म्हणायचं. पहिल्या 3 अध्यायामध्ये 3 श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयीची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. आता पुढील श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला क्षेत्राविषयीची विस्तृत माहिती देत आहेत. त्याविषयी आपण बघणार आहोत. जे क्षेत्र म्हणजे मनुष्याचं शरीर, हे मानवी देह, ह्या प्रकृतीने मनुष्याला परमेश्वराच्या प्रवृत्तीला अनुसरून निर्माण करून दिलं. त्या शरीराची निर्मिती करत असताना त्या शरीराला लागणाऱ्या कोणकोणत्या वस्तू म्हणजे कोणकोणते तत्व प्रकृतीने वापरले आणि त्या प्रत्येक तत्वाचं सामर्थ्य काय, त्या प्रत्येक तत्वाचा उपयोग काय आणि त्या सामर्थ्याचा उपयोग ह्या मनुष्याने आपल्या ह्या शरीररूपी क्षेत्राच्या माध्यमातून कसा करायचा आहे, ह्याचं विस्तृत वर्णन आता पुढे भगवान श्रीकृष्ण महाराज करत आहेत. तर हे जे शरीर आहे, हे शरीर प्रकृतीने कसं निर्माण केलं याविषयी पुढील काही श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण ह्या श्लोकांचा सुरुवातीला एकदा सरळ अर्थ बघून घेऊ आणि नंतर त्यावरती आपण विवेचन करणार आहोत. पुढील श्लोक असा आहे, महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव व्यक्तमेवच इंद्रियाणी दशेकंच पंचचेंद्रिय गोचरः. म्हणजे महाभूताने अहंकारो बुद्धिराव व्यक्तमेवच, ह्या पहिल्या ओळीमध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात पंचमहाभूत, पंचमहद्भूत म्हणजे भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी इत्यादी 5 महाभूत आणि 3 गुण म्हणजे रज, तम आणि सत्व, हे पंचमहाभूत आणि 3 गुण अशा अष्टधा प्रकृतीचे सहाय्य घेऊन म्हणजे आधार घेऊन त्यानंतर अहंकारो बुद्धिराव व्यक्तमेवचे याच्यामध्ये अंतःकरण चातुष्टय आलं, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टी. त्यानंतर इंद्रिय आणि दशेकंच म्हणजे दशेंद्रिय, त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. यावर आपण पुढे चर्चा करूयात. सुरुवातीला सरळ अर्थ समजून घ्या. आणि पंचच इंद्रिय गोचरा, आणि त्यामध्ये 5 पंच ज्ञानेंद्रियाचे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या सर्वांचं म्हणजे आधार घेऊन, ह्या सर्वांचं सहाय्य घेऊन प्रकृतीने ह्या शरीराची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर पुढे सांगतात इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि ह्या सर्वांचा संघात, त्यानंतर चेतना शक्ती आणि धृती म्हणजे धारणा शक्ती, अशा पद्धतीचे हे सर्व तत्व प्रकृतीने एकत्र करून मानवी शरीर बनवलेलं आहे. असं ह्या क्षेत्राविषयीचं
म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला ह्या क्षेत्राविषयीची माहिती सांगितलेली आहे. आता हे सरळ सरळ सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येण्यासारखं नाही, त्यामुळे ह्यावर विस्तार करणं आणि विस्तारितपणे सर्वांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आता ह्यापैकी एका एका तत्वावरती विवेचन करणार आहोत. आता महाभूत म्हटल्यानंतर घाबरण्याची गरज नाही, कारण भूत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं. भूत म्हणजे काहीतरी हाडाचा सापळा वगैरे असेल आणि ते आपल्याला भीती घालतं, कुणाच्या तरी शरीरामध्ये घुसतं, कुणाच्या तरी अंगामध्ये घुसतं, मग तो घुमायला लागतो, देवाजवळ येतो, हातपाय आपल्याला लागतो, ओरडायला लागतो, चिरकायला लागतो. ते भूत वेगळं बरं का. आणि या ठिकाणी सांगितलेले जे भूत आहेत हे पंचमहाभूत वेगळे आहेत. याच्यामध्ये पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि पाणी हे 5 तत्व जे आहेत, या 5 तत्वांना पंचमहाभूत असं म्हटलेलं आहे. कारण ह्या पंचमहाभूतापासूनच संपूर्ण चराचराची निर्मिती झालेली आहे. जे काही तुमच्या आमच्या डोळ्याला दिसतं हे सगळं ह्या 5 तत्वापासून बनलेलं आहे. ह्या 5 तत्वा वेगळं तुम्हाला एकही या ठिकाणी कुठलं मूलद्रव्य असेल किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू असेल तुम्हाला दिसणार नाही. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीकरिता हे 5 मूलद्रव्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं पृथ्वी आहे, पृथ्वी म्हणजे ज्या जमिनीवरती आपण राहतो, ज्या ग्रहावरती आपण राहतो त्या ग्रहाला पृथ्वी असं म्हटलेलं आहे. असे अनेक ग्रह आपल्या अवतीभोवती आहेत. चंद्र असेल, मंगळ असेल, इत्यादी अनेक ग्रह आहेत. परंतु तिथे मानवी जीवनासाठी उपयुक्त असं वातावरण नसल्यामुळे ज्या ग्रहावरती सजीव सृष्टीची निर्मिती भगवंताने करून दिलेली आहे त्या ग्रहावरती आपण राहतो, त्याला पृथ्वी असं म्हणतात. हे तर सर्वांना माहिती असेल. मग ह्या पृथ्वीला अनेक नावं आहेत. कुणी तिला धरती म्हणतं, कुणी तिला धरणी म्हणतं, कुणी तिला धरणी माता म्हणतं, कुणी पृथ्वी म्हणतं, तर कुणी अवनी म्हणतं. पृथ्वीला अवनी का म्हणतात माहिती आहे का? माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. कोणत्या सांगता येतील का? मानवाच्या 3 मूलभूत गरजा नाही. अन्न, वस्त्र, निवारा. हां, ठीक आहे, प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. आता ह्या तिन्ही गरजाचं पहिलं अक्षर घ्यायचं. अन्न, वस्त्र, निवारा. अ व नि असं होतात. पृथ्वीला काही लोक अवनी असं म्हणतात. आणि म्हणून ह्या 3 गरजा जी पूर्ण करते तिला अवनी असं म्हणतात. ज्या पृथ्वीवरती माणसाला अन्न भेटतं, वस्त्र भेटतं आणि निवारा सुद्धा भेटतो, अशा ह्या पृथ्वीवरती आपण राहतो. आणि पृथ्वीमधला एक गुण श्रीमद भागवताच्या 10व स्कंदामध्ये 10व्या स्कंदामध्ये यदू आणि अवधूताचा संवाद ज्या ठिकाणी झाला त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या यदुराजाला सांगितलं की मी 24 गुरु केलेले आहेत, त्यापैकी पहिला गुरु सांगितला पृथ्वी. बघा, बाकी कुठलाही गुरु न सांगताना पहिला गुरु सांगितला पृथ्वी गुरु सांगितला. कारण सर्वांगी विदारिती भूते पृथ्वी न संडी धैर्याते तैसे कल्पांतू पातलेया ही धर्माते न मोकली मी. ज्या पद्धतीने ही पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीवरती कोणी विहीर खोदली किंवा बोर केला म्हणून ती पृथ्वी त्याचा राग करत नाही की तो माझ्या शरीरावरती का खड्डा केला, मला त्रास का दिला. किंवा एखाद्या स्त्रीने सकाळी उठून झाडून काढलं, त्यावरती सुंदर असा सडा शिंपला आणि त्यावरती सुंदर अशी रांगोळी काढून त्या पृथ्वीला सजवलं म्हणून ती तिचं अभिनंदन सुद्धा करत नाही. दोनही परिस्थितीमध्ये पृथ्वी ही धैर्यशील आहे, तिच्यामध्ये तिने धैर्य धारण केलेलं आहे. हा पृथ्वीमधला महत्वाचा गुण आहे. असं ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीचं महत्व आहे. म्हणून पृथ्वी हे एक महाभूत आहे. त्यानंतर वायू. वायू म्हणजे हवा. वायू हिंडे चराचरी परी आश्रयो कहीची न धरी. हवा कशी आहे, ती सगळीकडे हिंडते, सगळीकडे फिरते, ती घाणीतूनही जाते, ती फुलांच्या बागेतूनही जाते. ती म्हणत नाही की आता इथे घाण आहे म्हणजे या बाजूला लोक घाण करतात, विष्ठा करतात म्हणून इकून मी जाणार नाही, जिकून फुलांचा बगीचा आहे तिकूनच मी जाईल, असं हवा म्हणते का? ती जसं तिच्या रस्त्यामध्ये वातावरण येईल त्या पद्धतीने ती वाहत जाते. आणि आपल्याकडचा शीतलता हा गुण हवा सोडत नाही. कितीही उन्हामधली गरम हवा जरी असेल तरीही तुम्हाला ती त्या ठिकाणी मनुष्याला जी गरमी होते, जो दाह होतो,
ते शांत करण्याचं सामर्थ्य त्या हवेमध्ये आहे. आणि म्हणून हवा हे एक महाभूत आहे. त्यानंतर आकाश. आकाश विस्तीर्ण आहे, विशाल आहे. आकाश म्हणजे एक पोकळी आहे. आकाशामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. अनेक चंद्र, सूर्य, ग्रह, तारे इत्यादी सगळ्या गोष्टी आकाशामध्ये सामावलेल्या आहेत. इतकं विशाल आकाश आहे. तसं माणसाचं मन देखील विशाल असणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखादी द्वंद्वयुक्त ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये सामावता आल्या पाहिजे. ज्या पद्धतीने आकाश सगळं आपल्यामध्ये सामावून घेतं त्या पद्धतीने. म्हणून हे आकाश हे एक महत्भूत आहे. त्यानंतर अग्नी. अग्नी ही अशी आहे की जी संपूर्ण घाण आहे स्वच्छ करण्याचं काम करते. जी गंधी आणि काळीमा लोखंडावर आलेली असते ते लोखंड जर तुम्ही अग्नीमध्ये टाकलं तर त्यावरचा पूर्ण गंज काढून टाकण्याचं आणि त्याला शुद्ध करण्याचं काम अग्नी करते. कुठलाही धातू अग्नीमध्ये टाका, त्याला शुद्ध करण्याचं काम अग्नी करते. तसं मानवाच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी, ज्या काही कष्मळ गोष्टी असतील, ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्याला त्या शुद्ध करता आल्या पाहिजे. हे एक एक तत्व माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक तत्वातला चांगला गुण सांगतोय. तुम्ही म्हणाले सांगण्याची काय गरज आहे? पृथ्वीतला गुण सांगण्याची काय गरज आहे? अग्नीतला गुण सांगण्याची काय गरज आहे? हवेतला गुण सांगण्याची काय गरज आहे? तर तुमचं शरीर ज्या तत्वापासून बनलेलं आहे त्या तत्वामध्ये हे प्रत्येक तत्व समाविष्ट आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक तत्वातला गुण तुमच्या जीवनात असणं अतिशय गरजेचं आहे. पृथ्वीसारखं धैर्य तुमच्या जीवनात असलं पाहिजे. हवेसारखी समानता तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. हवेच्या ठिकाणी विषमता नाही. ती म्हणत नाही मी घाणीतून जाणार नाही, चांगल्याच बगीच्यामधून जाईल, म्हणून समानता तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. आकाशासारखी विस्तीर्णता तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. अग्नीसारखं शुद्ध करण्याचं सामर्थ्य, गंधी, काळीमा आणि काजळी काढून टाकण्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि शेवटचं महत्भूत म्हणजे पाणी. पाणी हे मनुष्य जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. कारण पृथ्वीवरती बहुतांश प्रमाणामध्ये पाणीच आहे आणि उरलेली थोडीफार जमीन आहे. असं म्हणतात जवळपास 70 ते 73% पृथ्वीवरती पाणी आहे. आणि उरलेली जी टक्केवारी आहे त्यामध्ये मग जमीन आहे. तसं मनुष्याचं जे शरीर आहे या शरीरामध्ये सुद्धा बहुतांश प्रमाणामध्ये द्रव पदार्थ आहेत. पाण्यावरती मनुष्याचं शरीर हे जास्त प्रमाणामध्ये चालतं. आणि म्हणून पाणी हे फार महत्वाचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. कारण एका सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे की वसुंधरा त्रीणि रत्नानी जलम अन्नम सुभाषितम. ह्या पृथ्वी तलावरती 3च प्रकारचे काय आहेत? रत्न आहेत. कोणते? जल म्हणजे पाणी, त्यानंतर अन्न आणि सुभाषित म्हणजे चांगले विचार. हे 3च खरे रत्न आहेत. बाकीचा हिरे, माणिक, मोती हे रत्न यांची किंमत काहीच नाही यासमोर. मला सांगा, तुम्हाला जर महिनाभर पाणीच प्यायला दिलं नाही तर तुम्ही जगू शकता का? नाही जगू शकत. पण एखाद्या माणसाच्या गळ्यामध्ये जर हिऱ्याचा हार नसेल, माणिकाचा हार नसेल, मोत्याचा हार नसेल तर तो मरतो का? एखाद्या माणसाकडे माणिक, मोती, हिरे नाही आहेत म्हणून तो मरतो का? नाही मरत. परंतु पाणी नसेल त्याला प्यायला दिलं महिनाभर तर तो जगेल का? नाही जगणार, तो मरून जाईल. आणि म्हणून पाणी हे एक महत्वाचं रत्न आहे. पाण्याचे गुणधर्म अतिशय महत्वाचे आणि सुंदर असे आहेत. पाणी हे स्वतः निर्मळ आहे आणि ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला निर्मळ बनवतं, स्वच्छ बनवतं, सुंदर बनवतं. पाणी कितीही गरम असू द्या किंवा पाणी कितीही घाण झालेलं असू द्या, गटारातलं जरी पाणी असेल बरं का, किंवा 100 डिग्री अंश सेल्सिअसवर, मागचा लाईट बंद कर, एवढ्या तापमानावरती तापलेलं पाणी जरी असेल किंवा गटारातलं पाणी जरी असेल तरीही ते पाणी एक काम करतं. कोणतं काम करतं? जर कुठे आग लागली असेल तर ते आग विझवायचं पाणी करतं. गटारातलं पाणी आणून टाकलं म्हणून त्यानं आग विझणार नाही असं आहे का? किंवा 100 अंश सेल्सिअसवरती तापलेलं पाणी तुम्ही आणून एखाद्या पेटलेल्या झोपड्यावरती टाकलं तर त्याची आग विझणार नाही कारण ते पाणी गरम आहे, असं होतं का? असं होत नाही. म्हणून पाणी कसंही असू द्या ते विझवण्याचं काम करतं.
माणसाच्या जीवनातही माणसाला असं करता आलं पाहिजे, विझवण्याचं काम करता आलं पाहिजे. पण अलीकडची माणसं विझवण्याचं काम करताना दिसत नाहीत, ह्या उलट पेटवायचं काम करताना दिसतात. दोघांचं चांगलं चाललं असेल तर तिसरा येऊन त्यांच्यामध्ये आग लावून जातो, पेटवून जातो. हे नाही, पाण्यासारखं माणसाला राहता आलं पाहिजे, पेटलेल्या गोष्टी विझवता आल्या पाहिजे. कुठं भांडण चालू असेल तर जाऊन आपल्याला ते शांत करता आलं पाहिजे. पण ह्या उलट जिथं शांतता असेल तिथं लावून आपण कुरापती करून भांडणं लावण्याचं काम करतो. म्हणजे प्रकृतीनं आपल्याला दिलेलं हे जे जलतत्व आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आहे ते यासाठीच आहे की आपल्याला समाजात जळत असणारी माणसं विझवता आली पाहिजे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन हसवावे. ह्या लोकांना तुम्हाला रडताना हसवता आलं पाहिजे, पेटलेल्या समाजाला विझवता आलं पाहिजे. हे जलतत्वापासून माणसाने आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. आणि म्हणून ही पाचही महत्भूत ही जी तत्व मुख्य करून आपल्याला प्रकृतीने दिलेली आहेत ती फार महत्वाची आहे. जसं एखाद्या घराचा पाया असतो, कुठलंही घर जेव्हा तुम्ही उभं करता त्याला आता अलीकडच्या भाषेमध्ये तुम्ही बेसमेंट म्हणता, बरोबर आहे. जुन्या काळामध्ये पाया असायचा, चिऱ्यांचा पाया अतिशय मजबूत असा तयार केला जायचा आणि मग त्याच्यावरती घराची उभारणी केल्या जायची, भिंतीची उभारणी केल्या जायची. तो पाया जसा मजबूत असावा लागतो त्या पद्धतीने ह्या मनुष्य देहासाठी हे पंचमहत्भूत पायाचं काम करतात. सगळ्यात प्रमुख ह्या मनुष्य देहामध्ये जर काही असेल तर हे पंचमहाभूत आहेत. आले का लक्षात? कोणते पंचमहाभूत सांगता येतील का तुम्हाला? पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि पाणी, हे पाच महाभूत लक्षात ठेवा. आणि ह्या पंचमहत्भूतापासून प्रामुख्याने हे शरीर बनलेलं आहे, म्हणजे हे पायाभूत तत्व आहेत मनुष्याच्या शरीरामध्ये. त्यानंतर येतात प्रकृतीचे 3 गुण. कोणते 3 गुण? रज, तम आणि सत्व, हे 3 गुण सांगितलेले आहेत. आता या प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. रजगुण म्हणजे काय आहे की एखादा मनुष्य जास्त राजस स्वभावाचा आहे. जसं एखाद्या मनुष्याला अतिशय ऐशोआरामामध्ये जीवन जगावंसं वाटतं, तो कामवासनेमध्ये गुंतलेला आहे, केवळ आपलं घर दार परिवार, आपली पत्नी, आपली मुलं, आपला संसार आणि ह्या विषयासक्तीमध्ये, ह्या कामवासनेमध्ये तो गुंतून बसलेला आहे, गुंतून पडलेला आहे. त्याला आजूबाजूच्या सुख उपभोगाची लालसा जास्त आहे आणि त्याच गोष्टीमध्ये तो गुंतून पडलेला आहे. त्याच्यातला असणारा गुण तो राजस गुण आहे. आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला अशी माणसं बघायला जास्त प्रमाणात भेटतात, कारण कलियुग आहे आणि कलियुगामध्ये तमगुण आणि रजगुणाचा प्रभाव जास्त आहे सत्वगुणापेक्षा. आणि म्हणून रजगुणी त्याला म्हणायचं की जो केवळ आपल्या घरादारापुरता, आपल्या बायका मुलांपुरता आणि स्वतःच्या सुखोपभोगापुरता, आपल्या लालसेपुरता विचार करून आपलं जीवन जगतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने रजोगुण असतो. त्यानंतर दुसरा गुण आहे तमगुण. तमगुणाचे 2 प्रकार आहेत. तमगुणामध्ये एकतर मनुष्य आळसी होतो किंवा रागीट होतो. आळसी मनुष्याची लक्षणं अशी आहेत की त्याला जर म्हटलं चला मंदिरामध्ये प्रवचन आहे, प्रवचनाची वेळ झाली, जाऊयात की, जाता येईल की, सुरू तर होऊ द्या, आणि आपल्या जागेवरतीच पडून राहतो. प्रवचन सुरू झालं, नेमकं तर सुरू झालं, जाऊत की थोड्या वेळाने, सुरू होऊ द्या, त्यांचं भजन वगैरे होऊ द्या, आरती ते काय सुरुवात होऊ द्या, मग जाऊ आपण. आणि असं म्हणता म्हणता संपूर्ण प्रवचन संपलं तरी तो काही जागेवरचा उठत नाही. अशा पद्धतीचा आळशी मनुष्य म्हणजे तमोगुणाचा मनुष्य. पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, 3-3, 4-4 दिवसाचे लग्न व्हायचे, कारण बैलगाडीने ते वराड जायचं, त्या ठिकाणी जाऊन मग ते बाकीचे कार्यक्रम वगैरे 3-3 दिवसाचे असे लग्न सोहळे व्हायचे. जुना काळ आहे, जो आम्ही पाहिलेला नसेल, कदाचित काही म्हातारी माणसं असतील त्यांनी पाहिलं असेल. आणि मग अशा काळामध्ये एका ठिकाणी लग्न होतं आणि लग्नासाठी घरातली सगळी मंडळी निघाली. त्या घरामध्ये असाच माझ्यासारखा एक तमोगुणाचा मनुष्य होता आणि खूप आळशी असा झोपून राहायचा. आणि मग सगळे माणसं घरातले तयार झाले, सर्वांनी आंघोळी केल्या, नवीन कपडे घातले, सगळे तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर त्याला माहिती होतं आता हा काही उठणार नाही, हा काही लग्नाला येणार नाही, म्हणून ती त्यांची तयार झाली, सगळ्या गाड्या वगैरे भरल्या आणि निघाले लोक. पण निघता त्या घरातल्या लोकांनी सांगितलं, अरे आम्ही लग्नाला चाललो, एक काम कर, हा दरवाजा तेवढा तू बंद करून घे आणि मग तुला वाटेल तेवढं तू झोप, 2-3 दिवस तुला काही कोणी उठवायला येणार नाही. तो म्हटलं तुम्ही जाहो, म्हटलं आम्ही दरवाजा लावून घेतो. आणि मग सगळे माणसं ते आपापल्या पद्धतीने बैलगाडीमध्ये बसले आणि ते वऱ्हाड लग्नासाठी निघून गेलं.
त्यांचा लग्न सोहळा अतिशय उल्हासामध्ये आनंदामध्ये मंगलमय सोहळा पार पडला. सगळं वऱ्हाड परत आलं. दरवाजा उघडाच. घरात आल्यानंतर त्याला उठवलं, अरे उठ उठ. त्याला उठवल्यानंतर तो उठला. त्याने डोळे उघडून पाहिलं आणि उठल्याबरोबर काय म्हणतो, अहो तुम्ही जावं म्हटलं, आम्ही दरवाजा लावून घेतो, तुम्ही कशाला काळजी करता. म्हणजे हे लोक गेले, 3 दिवसाचा लग्न सोहळा पार करून आले, तरी हा देखील काही पठ्ठ्या जागेवरचा उठला नाही. एवढा आळस एखाद्या माणसामध्ये असतो, अशी आळशी माणसं आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला भेटतात. हा एक प्रकार झाला तमगुणाचा. दुसरा तमगुणाचा प्रकार असा आहे की तो अतिशय अल्पक्रोधी असतो. थोडंसं जरी काही झालं तरी त्याला लगेच राग येतो. थोडंसं रागवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, त्याच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या आणि अशा परिस्थितीमध्ये लगेच तो कोपतो, म्हणजे रागावतो. त्याच्यामध्ये तमगुण जास्त आहे, असं हे तमगुणाचे प्रभाव आहेत. त्यानंतर तिसरा गुण आहे सत्वगुण. हा गुण या दोन्ही गुणांपेक्षा थोडासा चांगला आहे. याचा अर्थ असा नाही की हा चांगलाच आहे, पण हा थोडासा बरा आहे. वास्तविक हे तीनही गुण माणसाच्या जीवनामध्ये जे आहेत ह्याचा जर सदुपयोग करून घेतला तर चांगलेच आहेत. परंतु कलियुगातल्या मनुष्याला ह्या तीनही गुणांचा सदुपयोग करून घेता येत नाही. कारण कलियुगाचा मनुष्य असा आहे की अधमती, अधगती, अधरती. त्याची गती ही अध म्हणजे खालच्या दिशेला आहे, त्याची मती म्हणजे बुद्धी सुद्धा विचार करण्याची ही खालच्या दिशेला जाणारी आहे, आणि रती म्हणजे आवड सुद्धा त्याची ही खालच्या दिशेलाच त्याला नेणारी आहे. ती त्याला कधी ऊर्ध्व होऊ देत नाही, प्रगती होऊ देत नाही, त्याला अधोगतीकडे घेऊन जाते. आणि म्हणून हे तीनही गुण तसे वास्तविक चांगलेच आहेत, परंतु याचा सदुपयोग कलियुगातल्या माणसाला करता येणार नाही. म्हणून हे तीनही गुण त्याच्यासाठी हानिकारक आहेत, अपायकारक आहेत. म्हणून ह्या रज आणि तम गुणापेक्षा सत्वगुण थोडासा बरा आहे. कारण सत्वगुण म्हणजे काय आहे की शांतता, सात्विकता. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये सात्विकता आहे, शांतता आहे, असा मनुष्य सत्वगुणाने भरलेला आहे. बरं, आता ही सात्विकता आणि शांतता हे दोनही गुण मनुष्याच्या जीवनासाठी खरंच पूरक आहेत का? एखादा मनुष्य जर शांत आहे, खूप सात्विक आहे, तर त्याला सुद्धा ते अपायकारक आहे. कसं? त्याच्या जीवनामध्ये किती आघात होत असतील, जिथे प्रतिकार करायला पाहिजे तिथेही जर तो मनुष्य प्रतिकार करत नसेल तर हा सत्वगुण त्याच्यासाठी हानिकारक आहे. एक गोष्ट कथा सांगितल्या जाते की एका गावामध्ये, गावाच्या बाहेर नदीच्या कुठल्या तरी पुलाजवळ एक भुजंग राहत होता, आणि त्या दिशेला ज्यांची शेतं होती त्या शेताकडे जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना तो उपद्रव करायचा, कुणाला चावायचा, कुणाला फुसकारी मारायचा आणि त्यांना भय उत्पन्न करायचा. त्यांना त्रस्त झाले होते सगळे गावातले माणसं. आणि एका दिवशी अचानक त्या गावामध्ये म्हणतात की एका साधू संताची म्हणजे आगमन त्या गावामध्ये झालं. मग त्या गावातले लोक साधू संतांजवळ यायचे, त्या साधूजवळ यायचे, त्यांना नमस्कार करायचे. साधू विचारायचे सगळं ठीक आहे का? लोक ठीक आहे म्हणायचे, पण काही लोकांची समस्या होती, त्यांनी सांगितलं. बाकी सगळं ठीक आहे म्हणे महाराज, पण एक आमच्या शेताकडे जाताना त्या लवणामध्ये एक भुजंग आहे आणि तो जाता येता आम्हाला उपद्रव करतो, त्रास देतो, काहीतरी उपाय सांगा. ते म्हटले तुम्ही जा, मी त्याला काहीतरी समजावून सांगतो. साधूकडे सामर्थ्य होतं, ते गेले त्या भुजंगाकडे. त्याला त्यांनी काय समजून सांगायचं सांगितलं, कुणाला उपद्रव देऊ नको, शांत राहत जा, विनाकारण कशाला लोकांना त्रास देतो. साधू निघून गेले. त्या भुजंगाने ते ऐकलं, लक्षात घेतलं, आणि जाणारा येणाऱ्यांना आता तो त्रास देत नव्हता, तो शांत आपला पडून राहायचा. आता तो त्रास देत नाही, आता लोक खोडकर असतात. तो शांत बसलेला आहे, पण जाता येतं कोणीतरी त्याला खडा फेकून मारायचं, कुणीतरी आपल्या हातातली पिराणी त्याला टोचायचं, कुणी दगड फेकून मारायचं. पण त्याने साधूचं लक्षात ठेवलं की कोणाला त्रास द्यायचा नाही, म्हणून तो प्रतिकार करत नव्हता. आपला शांत सत्वाने, सात्विकतेने त्या ठिकाणी बसलेला असायचा. मग बऱ्याच दिवसानंतर, पुन्हा 1-1.5 वर्षानंतर ते साधू त्या गावामध्ये आले. आल्यानंतर सर्वांना भेटले, सर्वांचं क्षमकुशल विचारलं, आणि त्यांना आठवण आली की त्या नदीच्या लवणामध्ये कुठेतरी तो एक भुजंग राहत होता, त्यालाही विचारपूस केली पाहिजे. म्हणून साधू त्याच्याकडे गेले आणि जाऊन बघतात तर काय, अतिशय जखमी अवस्थेमध्ये, मरणासन्न अवस्थेमध्ये तो भुजंग त्या ठिकाणी पडलेला आहे. ते साधू त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं, का रे बाबा, तुझी अवस्था अशी का झाली? तेव्हा त्या भुजंगाने सांगितलं की तुम्ही मला सांगितलं होतं कुणाला म्हणजे उपद्रव देऊ नकोस, त्रास देऊ नकोस, आणि म्हणून मी माझा शांत पडलेला आहे. परंतु लोक येता जाता मला दगड मारतात, खडे मारतात, कोणी मला काट्या टोचतं, कोणी पिराणी टोचतं, आणि अशा अवस्थेमध्ये माझी अशी जखमी अवस्था झाली. तेव्हा ते साधू त्या भुजंगाला म्हणतात, अरे भल्या माणसा, तुला मी काय सांगितलं होतं की स्वतःहून कुणाला उपद्रव देऊ नको, पण कुणी जर तुला उपद्रव देत असेल तर किमान त्याला भीती वाटेल आणि तुला त्रास देणार नाही, त्यासाठी किमान फुसकारी तरी मारत जा, एवढं तरी करत जा. आणि म्हणून
सत्वगुण म्हणजे असा आहे की तो कुणाला काहीच त्रास देत नाही. कुणी काहीही करा. महात्मा गांधीची शिकवण माहित आहे तुम्हाला, कोणी ह्या गालात मारली तर आपण हा गाल पुढे करायचा. पण असं नाही. वेळेनुसार काळानुसार हिंसा किती प्रमाणामध्ये सहन करायची, हिंसाचार किती प्रमाणामध्ये आपण स्वीकार करायचा, ह्याचा सुद्धा विचार माणसाला करता आला पाहिजे. आणि अशा ह्या रज तम सत्व 3 गुण आणि पंचमहाभूत अशा ह्या अष्टधा प्रकृतीपासून हे मनुष्याचं शरीर निर्माण झालेलं आहे. इथपर्यंत आपण बघितलं महाभूतान. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अहंकार. महाभूताने अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच. याच्यामध्ये एकंदरीत आपण अंतःकरण चातुष्ट धरूयात. त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टी येतात. आता हे एक एक तत्व महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल हे आम्हाला सांगताय कशासाठी, आमच्या काय कामाचं? आम्ही शेतात कामं करणारी माणसं, घरात राहणारी माणसं, आणि हे एवढा किचकट विषय तुम्ही आम्हाला का सांगताय? ह्याचा सरळ संबंध तुमच्या जीवनाशी निगडित आहे. तुम्हाला जरी वाटत नसेल तरी सुद्धा आपण जन्माला कशासाठी आलोत? फक्त शेतामध्ये काम करण्यासाठी आलोत का? घरातला कामधंदा करण्यासाठी एवढ्यासाठी जन्माला आलोत का आपण? रांधा वाढा, उष्टी काढा, चूल मूल ह्या सगळ्या गोष्टी आपण जन्माला आलोत का? ठीक आहे, हे आपलं कर्तव्य आहे, आपण करतच आहोत. पण ज्या हेतूने आपल्याला भगवंताने इथे जन्माला घातलं तो हेतूच आपल्याला कळत नाही ना. आणि तो कळाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या अष्टधा प्रकृतीपासून मानवाचं शरीर निर्माण झालेलं आहे. मग त्यामध्ये अजून पुढे अंतःकरण चातुष्ट सांगितलेलं आहे. त्यामध्ये मन आहे की नाही? प्रत्येकाला मन आहे की नाही? तुम्हाला मन आहे की नाही? सगळ्यांना मन आहे. आणि म्हणून मन हे ह्या प्रकृतीच्या तत्वापैकी एक महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाला मन आहे. लहान मुलाला आहे, तरुण माणसाला आहे, वयस्कर माणसाला आहे, म्हाताऱ्या माणसाला आहे, प्रत्येकाला मन आहे. बरं असं आहे का श्रीमंताला मन आहे आणि गरीबाला मन नाही? असं आहे का? श्रीमंतालाही मन आहे, गरीबालाही मन आहे. बरं असं आहे का माणसाला मन आहे आणि बाईला मन नाही? असंही नाही. बाईलाही मन आहे, माणसालाही मन आहे. प्रत्येकाला मन आहे. आणि मन ही अशी शक्ती आहे या जगामध्ये सगळ्यात वेगवान, सगळ्यात स्पीड जर कशाला असेल तर ती मनाला आहे. तुम्ही किती भारीची गाडी बनवा, कितीही भारीचं विमान, जेट विमान असू द्या, त्या विमानापेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त वेग, स्पीड जर कशाला असेल तर मनाला आहे. मन अचपळ मन माझे नावरे आवरिता. माणसाचं मन इतकं चपळ आहे की ते आवरताना सुद्धा आवरत नाही, इतकी स्पीड त्या मनाला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? मग एवढी स्पीड घेते तर ते मन कशावर चालतं? पेट्रोलवर पळतं का? डिझेलवर पळतं का? त्याचं इंजिन आहे का त्याला? असं काहीच नाही. तुम्ही आता इथे बसल्या ठिकाणी विचार करा. तुम्हाला जे शहर माहिती असेल, तुम्ही जे पाहिलं असेल, तुम्ही छत्रपती संभाजीनगर पाहिलं असेल, तुम्ही नांदेड पाहिलं असेल, तुम्ही फक्त विचार करा की मी नांदेडच्या बस स्टँडला आहे, मी छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टँडला आहे. फक्त विचार करा आणि एका क्षणात तुमचं मन छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकावर जाऊन पोहोचलेलं आहे. त्याच वेळेला जेव्हा तुम्ही विचार केला त्याच वेळेला गेलं का नाही? लगेच जातं, एका क्षणात जातं. एका क्षणामध्ये मन आपलं कुठल्या कुठं जातं. इतकी स्पीड या मनाला, इतका वेग या मनाला आहे. आणि मग आता कुठलंही वाहन बनवत असताना वेगवेगळ्या कंपन्यांचे वाहन आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सायकल बनवली गेली, सायकल नंतर फटफटी आली. फटफटी काय म्हणतात माहिती? ती फटफटफट वाजायची. राजदूत, एचडी, बुलेट इत्यादी आता त्या गाड्या होत्या. आणि त्यानंतर मग छोट्या सायलेन्सरच्या गाड्या आल्या, त्यांचा आवाज बंद झाला. नंतर जीप गाड्या आल्या, नंतर कार्स आल्या, आता ट्रक्स, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल्स आल्या, आता स्लीपर कोच आहेत, वेगवेगळी वाहनं आलीत. आणि हे प्रत्येक वाहन बनवत असताना त्या वाहनाला एक इंजिन बसवलेलं असतं. काही इंजिन 90 सीसीचं आहे, 95 सीसीचं आहे, 100 सीसीचं आहे, 125 सीसीचं आहे, 150 सीसीचं आहे. आणि असे त्या वाहनाच्या त्या इंजिननुसार त्याची वेग मर्यादा ठरवलेली आहे. जेवढ्या इंजिनचं पॉवर जास्त, त्याची सीसी जास्त, तेवढा त्याला वेग आहे, तेवढी त्याला स्पीड आहे. बरं, जेवढ्या स्पीडचं इंजिन त्या वाहनाला बसवलेलं असतं की नाही, तेवढ्याच पॉवरचं ब्रेक त्याला बसवलेलं असतं. 95 सीसीच्या गाडीला ड्रम ब्रेक असतात आणि तीच गाडी जर 150 सीसीची असेल तर तिला डिस्क ब्रेक असतात. आता जे गाड्या चालवतात, गाड्या वापरतात त्यांना माहिती असेल, 150 सीसी पासून पुढच्या गाड्यांना डिस्क ब्रेक असतात. त्या ऑइलवरती, त्या प्रेशरवरती ते डिस्क ब्रेक का? कारण त्यांच्या इंजिनच्या वेगाची क्षमता जास्त आहे. जेवढा वेगाची क्षमता जास्त तेवढं त्याला ब्रेक सुद्धा तसंच द्यावं लागतं, तरच त्या गाडीचा वेग आवरता येतो, अन्यथा आवरता येत नाही. तसं आता हे मन भगवंताने बनवलं आणि या मनाला एवढी स्पीड दिली, एवढा वेग दिला, मग याला ब्रेक दिलं की नाही?
माणसाने गाडी बनवली तर माणूस त्याला ब्रेक देतो, मग देवाने बनवलं एवढं स्पीडचं वाहन म्हणजे मन, तर त्याला ब्रेकही दिला. मग अर्जुनाला हाच प्रश्न पडला की भगवंता, या मनाला मी संयमित करू शकत नाही, याला आवरू शकत नाही, याला ब्रेक कुठे आहे, याचं ब्रेक कसं लावायचं, याला आवरायचं कसं? कारण सांगितलं की नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, पण ते नामस्मरण करायला बसलं की मन कुठेतरी निघून जातं. प्रवचनात बसलेलो आहेत पण मन घराकडे निघून गेलेलं आहे. चुलीवरचे दूध तसंच ठेवलंय, मांजर येऊन तोंड घालते की काय काय माहिती, मन घराकडे गेलं. याला आवरायचं कसं? याला इथं प्रवचनामध्ये मनाला आणून बसवायचं कसं? शरीर तर बसलेलं आहे पण मन नाही बसत, मन कुठेतरी निघून जातं. शेतामध्ये सोयाबीन आहे, हल्लर करायचं आहे, जमा करून ठेवलंय, मन शेतामध्ये गेलं, ते कुठेही जातं, एका सेकंदात जातं. त्याला आवरायचं कसं, त्याला ब्रेक लावायचं कसं? हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आणि भगवंताने उत्तर दिलं की हे अर्जुना, अभ्यासेन तू कोणते वैराग्येन च गृह्यते. ह्या मनाला जर तुला ब्रेक लावायचा असेल तर 2 ब्रेक दिले, एक पुढे एक मागं, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे वारंवारता, सातत्य. एखाद्या गोष्टीकडे तुमचं मन धावतंय तर त्याला पुन्हा पुन्हा आवरण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती चिंतन करा की आपलं मन जास्त वेळ कुणीकडे जात आहे. जेव्हा एखादा साधक नामस्मरणासाठी बसतो, भगवंताच्या चिंतनासाठी बसतो आणि त्याचं मन विषयाकडे जातं, कुठल्या तरी विषयाकडे जातं, आणि मग त्याने चिंतन करायचं, विचार करायचा की आपण नामस्मरण करत असताना आपण हातामध्ये गाठी घेतो, माळ घेतो आणि माळ जपतो, गाठी करतो, भगवंताचं नाम घेतो, गाठी तर आपण करत असतो, पण आपलं मन मात्र कुठेकडे तरी दुसरीकडे निघून गेलेलं असतं. मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण हातात गाठी आहे आणि काय विचार करतोय, पुन्हा आपण त्या मनाला आवरून धरतो, पुन्हा आणतो. म्हणून विचार करा की आपण नामस्मरण करत असताना जास्तीत जास्त आपलं मन कुणीकडे जातं, कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करतो. मग एक काम करा, एकतर ती गोष्ट मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा, किंवा ज्या गोष्टीमुळे, ज्या समस्येमुळे आपलं मन पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे जातं, ती समस्या संपवण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्हाला जमलं की तुमच्या मनाला तुम्हाला ब्रेक लावता येतो. याला म्हणायचं एक वैराग्य आणि एक अभ्यास. ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या. ह्या 2 गोष्टीनं तुमच्या मनाला तुम्हाला आवरता येतं. कारण करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रस्सी आवत जात हे शिलपर पडत निशान, असं एका हिंदी दोह्यामध्ये म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या आडावरती पोहऱ्याने माणसं पाणी शेणतात आणि मग ते पाणी काढत असताना ती दोरी जाते येते जाते येते, आणि त्या दोरीमुळे काय होते की त्या आडावर असलेल्या त्या जो काही दगड आहे, जो काही चिरा आहे, त्या चिऱ्याला अशी खाच पडते त्या दोरीमुळे येऊन जाऊन. तुम्ही बघितलेलं असेल, पूर्वीच्या काळामध्ये आडावरून आपण पाणी भरायचो तेव्हा त्या दगडाला सुद्धा अशी खाच पडलेली असते. दोरी दगडाला कापू शकते का? नाही कापू शकत. पण मग त्या दोरीने त्या दगडाला खाच पडली कशी? तर ती एकदा ओढल्याने पडलेली नाही, वारंवार त्या ठिकाणाहून दोरी आली गेली आली गेली, तेव्हा त्या दगडाला चीर पडलेली आहे. तसं करत करत अभ्यास के जडमती होत सुजान. एकदाच ऐकल्यानंतर किंवा एकदाच वाचल्यानंतर कोणती गोष्ट तुमच्या लक्षात येणार नाही. एकदाच हातामध्ये गाठी घेऊन बसलात आणि नामस्मरण तुम्हाला पूर्णपणे साधेल असं होणार नाही. कारण ते नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना तुमचं मन वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतेल. मग तुम्हाला काय करायचं आहे की त्या मनाला पुन्हा ओढून आणायचं आहे. ते पुन्हा जाईल, त्याला पुन्हा ओढून आणायचं, पुन्हा जाईल, पुन्हा ओढून आणायचं. असं करत 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 तुम्हाला सवय होईल आणि तुमचं मन स्थिर होईल. आणि म्हणून संतांनी उपदेश केलेला आहे की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. असं नाही म्हटलं की देह करारे प्रसन्न, बुद्धी करारे प्रसन्न, असं नाही म्हटलं. मन करारे प्रसन्न. कारण मन प्रसन्न असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. तुमचं मनच प्रसन्न नसेल तर तुम्हाला कोणतं काम करायला उल्हास येईल का? शेतामध्ये जायचंय, काम करायचंय तुम्हाला, पण तुमचं मनच प्रसन्न नाही, तर म्हणाल नाही आज माझा मूडच नाही. बरेच लोक म्हणतात माझा मूड नाही. त्याचं कारण एकच असतं की त्याचं मन प्रसन्न नसतं. आणि म्हणून मन प्रसन्न करायचं आहे, मनाला आवरायचं आहे. ठिकठिकाणी मनाला उपदेश केलेला आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. अरे मना तू भक्तीच्या मार्गावरती जा. देहाला सांगितलं नाही की देहा सज्जना भक्तिपंथेची जावे, नाही, मनाला सांगितलं. कारण मनच असं आहे की मन हे ओढाळ गोरू वासरीसे, पर धन पर कामिनीकडे धावे. मन हे ओढाळ जनावरासारखं आहे. एखादी म्हैस, एखादी गाय तुमच्या शेतामध्ये चरायला येते, तुम्ही तिला हाणता, ती तात्पुरते निघून जाते, ती पुन्हा त्या शेतामध्ये येते, कारण तिला गोडी लागलेली आहे. तसं आपलं मन आहे, एखाद्या विषयाची त्याला गोडी लागली की ते पुन्हा पुन्हा तिकडे जातं. एखादी गोष्ट आवडली की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते आपलं मन जात राहतं. त्या ओढाळ गोरवासारखं, त्या वासरासारखं, त्या जनावरासारखं आपलं मन आहे. आणि म्हणून
ह्या मनाला आपल्याला आवरता आलं पाहिजे. अंतःकरण चतुष्टयापैकी एक तत्व सांगितलेलं आहे मन. आता प्रत्येक विषयावरती आपल्याला विस्तृत अशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही, कारण पुढे बराचसा अजून भरपूर प्रसारा ह्या अध्यायामध्ये आहे, तो सुद्धा आपल्याला आवरायचा आहे. म्हणून लक्षात घ्या, मनामध्ये असलेलं सामर्थ्य. मग आता हे मन असं कुणीकडेही धावतं, कुणीकडेही पळतं, तर हे मन दिलं कशाला भगवंताने मग आपल्याला? प्रश्न पडू शकतो की नाही? तुम्हाला पडला असेल ना प्रश्न, का नाही पडला? हे मन जर एवढं पळतं, आपल्याला स्मरण करू देत नाही, भगवंताचं नामचिंतन करू देत नाही, एका ठिकाणी आपल्याला एकाग्र चित्त होऊ देत नाही, मग देवाने दिलं कशाला माणसाला मन? आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जर देवाने माणसाला मन दिलं नसतं, मनच दिलं नसतं, तर तुम्हाला तुमचं जीवन जगता आलं असतं का? नसतं जगता आलं. कारण ज्या मनामध्ये भावना निर्माण होतात, चांगल्या वाईट, ज्या काही सकारात्मक नकारात्मक ज्या भावना निर्माण होतात त्या मनामध्ये होतात. बघा, बुद्धी गणित लावते, मनाला गणित माहिती नाही. मनामध्ये ज्ञान नसतं, ज्ञान बुद्धीमध्ये असतं. आणि मनामध्ये काय असतं? प्रेम असतं. माणसाला ज्ञानी होता आलं असतं मनाशिवाय, त्याला गणित लावता आले असते, त्याला हुशार होता आलं असतं, पण त्याला प्रेमळ होता आलं नसतं. त्याला समाजावर प्रेम करता आलं नसतं, त्याला घरावरती प्रेम करता आलं नसतं, त्याला देशावरती प्रेम करता आलं नसतं, शेजाऱ्या पाजाऱ्यावरती प्रेम करता आलं नसतं, आपल्या नातेवाईकांवरती प्रेम करता आलं नसतं. जर त्याला मन नसतं तर माणूस अपंग राहिला असता. आणि म्हणून माणसाला भगवंताने मन दिलं, ते चांगल्या गोष्टीसाठी दिलं, चांगले विचार करण्यासाठी दिलं, चांगल्या कल्पना करण्यासाठी दिलं, आपल्यातली प्रेमभावना जागृत करण्यासाठी दिलं. परंतु आपण त्या मनाचा सदुपयोग करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करत आहोत. कसा? त्या मनामध्ये लोकांविषयी वाईट चिंतन करतो आपण. याचं वाईट कसं होईल, त्याचं वाईट कसं होईल, त्याची सोयाबीनची गंजी कशी जळून जाईल, याची कशी आग लागेल, त्याचा कसा ऍक्सिडेंट होईल, नाही का? ह्या वाईट विचारामध्ये आपण आपल्या मनाला गुंतवून ठेवलेला आहे. त्याचा दुरुपयोग आपण करून घेत आहोत. आणि म्हणून मनाचा जर खरा सदुपयोग करून घ्यायचा असेल तर त्या मनाला संयमित करा, त्या मनाला ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, मनाला आवरण्याचा प्रयत्न करा. हे जेव्हा माणसाला जमेल तेव्हा माणसाला त्याच्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्माला आल्याचं सार्थक त्या ठिकाणी त्या मनुष्याचं होणार आहे. हे झालं मन. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे बुद्धी. बुद्धी, जसं मन प्रत्येकाला असतं तशी बुद्धी प्रत्येकाला असते. आहे की नाही? सर्वांना बुद्धी आहे की नाही? सगळ्याला बुद्धी आहे. कारण मंदिरात गेल्यानंतर जेव्हा लहान लेकराला तुम्ही घेऊन मंदिरात जाता आणि तिथे गेल्यानंतर त्याला पाया पडायला लावता, तेव्हा तुम्ही त्याला काय शिकवता? म्हण देवाला, म्हण काय? देवा मला बुद्धी दे. शिकवतो की नाही आपण? आता ते कोणी बुद्धी म्हणत असेल, कोणी बुंदी म्हणत असेल, हा त्याचा विषय आहे. ज्याला जे नसेल तो ते मागतो. आता ज्याला बुंदी नसेल तो बुंदी मागतो, ज्याला बुद्धी नसेल तो बुद्धी मागतो. प्रत्येकाकडे बुद्धी आहे. फक्त फरक एवढा आहे, कोणाला कमी असते, कोणाला जास्त असते. एखाद्याला बुद्धी कमी असते, त्याला कळत नाही की बाबा प्रवचनाला जाऊन बसलं पाहिजे, तो घरी टीव्ही लावून पिक्चरचे गाणे बघत बसतो. याचा अर्थ त्याला बुद्धी कमी आहे. कारण अहो, प्रवचन आपल्या हिताचं आहे. ते गाणे ऐकून आपलं आत्मकल्याण होणार आहे का? पिक्चर बघितल्यानंतर आत्मकल्याण होणार आहे का? ती सिरियल पाहून काय तुझ्या हात जीव रंगला, नाही का? ती सिरियल पाहून आपलं काय आत्मकल्याण होणार आहे का? फायदा होणार आहे का? त्याच्यात सांगितलंय का की मोक्षाची प्राप्ती कशी होते, देव कसा भेटतो, सांगितलंय का त्याच्यात? नाही. ते इथं प्रवचनाला आल्यानंतर कळणार आहे. आणि हे ज्याला कळतं खऱ्या अर्थाने त्याला बुद्धी आहे, आणि ज्याला कळत नाही त्याला कमी बुद्धी आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये बुद्धी प्रत्येकाला असते, पण त्या बुद्धीचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे. प्रकृतीने हे तत्व आपल्याला दिलं, भगवंताने हे जे बुद्धी नावाचं तत्व आपल्याला दिलं, ह्याचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. ती बुद्धी भगवंताने आपल्याला दिली ना, तर त्या बुद्धीचा उपयोग चांगला विचार करण्यासाठी करा. पण आपण त्याचा उपयोग वाईट विचार करण्यासाठी करतो. काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. चोर विचार करतो की आता चोरी करायची, कशी करायची? अगोदर त्या घरातली लाईट आपण बंद करू. त्या घरातली लाईट बंद केल्यानंतर सगळे झोपल्यानंतर हळूच त्या घरामध्ये जाऊ. तिजोरी उघडत नसेल तर एक पिन सोबत घेऊन जातो, त्या कुलपामध्ये बरोबर घालून तो मग त्याची ती चाबी बरोबर उघडतो. बरोबर आहे? आणि मग अशा पद्धतीने तो बुद्धीचा उपयोग करतो. अरे, चोरी करण्यासाठी बुद्धीचा उपयोग करण्यापेक्षा समाजाच्या हितासाठी बुद्धीचा उपयोग कर ना भल्या माणसा. कष्ट करण्यासाठी बुद्धीचा उपयोग कर. धडधाकट आहेत, हातपाय तुला भगवंताने दिलेले आहेत, त्याचा कष्ट करण्यासाठी ती बुद्धी वापर. एखादा उद्योग कर, व्यवसाय कर, तिथं बुद्धीचा उपयोग कर ना. पण त्या उद्योग व्यवसायामध्ये बुद्धीचा उपयोग करण्यापेक्षा
चोरी करण्यामध्ये तो आपल्या बुद्धीचा उपयोग करतो. मग त्या बुद्धीचा सदुपयोग झाला की दुरुपयोग झाला? दुरुपयोग झाला. मग भगवंताने हे बुद्धी नावाचं तत्व मनुष्याला जे दिलेलं आहे ना, हे त्याचा सदुपयोग करून आपलं आत्मकल्याण कसं साधता येईल यासाठी बुद्धी दिलेली आहे. जेवढं मन आपल्याला महत्वाचं आहे तेवढीच बुद्धी महत्वाची आहे. मनाने तुम्हाला लोकांचं मन कळेल, इतरांचं मन कळेल. मनाने तुम्हाला संवेदनशीलता तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि बुद्धीने तुम्हाला ज्ञान निर्माण होईल. नुसतं मन असून चालत नाही, त्याला बुद्धीची जोड ही गरजेची आहे. ढोबळ मनानं माणसं काय म्हणतात, माझं एक मन म्हणायलंय की जावं काय की आपण लग्नाला गेलो पाहिजे, पण एक मन म्हणते नको ऊन जास्त आहे, उगाच आता उन्हामध्ये गाडीवरती जायचं, ऊन लागलं तर कसं होईल. एक मन असं म्हणते, एक मन तसं म्हणते. पण एक मन असं म्हणतं आणि एक मन तसं म्हणतं म्हणजे दोन मन असतात का माणसाला? अजिबात नाही, एकच मन असतं. पण जे जाऊ म्हणतं, सोयरेधारे काय म्हणतील, त्यांना बरं वाटेल, आपण गेलो म्हणजे चांगलं होईल, हे चांगलं जे म्हणतं ते मन असतं. आणि आपल्याला ऊन लागल, आपली तब्येत बिघडल, स्वतःचा विचार करते ती बुद्धी असते. लक्षात घ्या, दोन मन नसतात. मन चांगला विचार करतं आणि बुद्धी गणित लावते, स्वतःचा विचार करते, स्वार्थाचा विचार करते. हा फरक आहे मनामध्ये आणि बुद्धीमध्ये. दोन मन नसतात. एक मन असं म्हणतं, एक मन तसं म्हणतं, हे सोडून द्या. जे चांगलं सांगतं ते मन असतं, कारण मनाला प्रेम कळतं आणि बुद्धीला फक्त गणित लावता येतात. मी त्याचं काम करू का करू, तो माझ्या कामाला आला होता का, मी त्याच्या पुरीच्या लग्नामध्ये जाऊन पंक्तीमध्ये का वाढू, कारण तो माझ्या पुरीच्या लग्नामध्ये आला नव्हता. ही बुद्धी काम करते. पण मन काय म्हणतं, जाऊ द्या, तो आला नसेल तर नसेल, आपण गेलं पाहिजे, कुणाच्याही कामाला पडलं पाहिजे, आपण आपलं कर्तव्य करूयात. असं जर चांगलं तुमच्या मनात विचार येत असेल तर ते विचार तुमचं मन करतं. आणि जर केवळ तुम्ही स्वतःचा विचार करत आहात, स्वार्थाचा विचार करत आहात, तर तो विचार तुमची बुद्धी करते, कारण बुद्धीला गणित माहिती आहेत, मनाला गणित माहीत नाहीत. मनामध्ये गुंता होत नाही, बुद्धीमध्ये गुंता होतो. लोक म्हणतात माझ्या मनात गुंता झाला, अजिबात नाही. मन तुम्हाला कधीच गुंतागुंतीचे विचार देत नाही, तुमची बुद्धी गुंता करते. आणि भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत हेच सांगतात की समत्वम योग उच्यते. तुमचं मन आणि बुद्धी जेव्हा एकसारखा विचार करेल त्याच ठिकाणी खरा योग निर्माण होतो, त्याशिवाय योग घडत नाही. एका घरात पती पत्नी असतात आणि जो विचार पतीने केला तोच विचार पत्नीने केला पाहिजे, तर त्या घराचा गाडा सारखा चालतो. नाही तर पती म्हणतो सोयाबीनचे पैसे आले, आता मोटरसायकल घ्यायला पाहिजे, शेताकडे जायला रस्ता दूर आहे. आणि पत्नी म्हणते नाही ताई, किती दिवस झाले एक दाणी घ्यायची, मला आता पैसे आले, आपण एक दाणी घेऊ. आता नवरा म्हणतो मोटरसायकल घ्यायची, बायको म्हणतो एक दाणी घ्यायची. हे जर तुमच्या घरातल्या एकाच विचारामध्ये तफावत असेल तर तुमच्या घरामध्ये योग घडणार नाही, तुमच्या घरामध्ये समाधान नांदू शकत नाही. आणि जोपर्यंत तुमच्या बुद्धीचा आणि मनाचा एक विचार होत नाही तोपर्यंत तुमची गाडी पुढे जात नाही. बैलगाडीला 2 चाकं असतात बघा, आणि ते चाक फिरत असताना एक चाक असं पुढे फिरते आणि एक चाक मागे फिरते. जर विचार करा, एक चाक असं पुढे फिरते आणि एक चाक मागे फिरते, तुमची गाडी कुठे जाईल? कुठे जाईल सांगा मला? एक चाक असं फिरते आणि एक चाक असं फिरते, गाडी पुढे जाईल का मागे जाईल का? कुठंच जाणार नाही, ती गाडी जागेवरच फिरेल ती. विचार करून बघा तुम्ही, कधी 2 दिशेला 2 चाकं फिरवा, ती जागेवरच फिरणार, कुठंच जाणार नाही. तसं जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, पती पत्नीमध्ये, विचारांमध्ये तफावत असेल तर तुमची कधीच प्रगती होऊ शकत नाही, तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. हे लक्षात घ्या. प्रगतीचं लक्षण हेच आहे की तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांचा विचार एक असणं गरजेचं आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती करायची असेल, त्या भगवंताकडे तुम्हाला एक एक पाऊल पुढे जायचं असेल तर तुमच्या मनाला आणि बुद्धीला एका विचारावरती स्थिर करणं गरजेचं आहे. तुमचं मन म्हणते प्रवचन ऐकायला जायचं, पण बुद्धी म्हणते टीव्ही पाहायची. हा जर विचार तुमच्यामध्ये गोंधळ घालत असेल तर तुमची प्रगती होऊ शकत नाही, तुम्ही जागेवरच फिरणार आहात. असे आपण फिरतच आहोत. पुनरपी जननम पुनरपी मरणम. रहाट घटिकेचा दृष्टांत दिला देवाने. रहाट घडी असे ते ये जाय भरे रिचवे. पूर्वीच्या काळामध्ये रहाट असायचे, तुम्ही पाहिले असतील काही लोकांनी, किंवा शेतामध्ये मूठ असायची, तिला ते ज्या पद्धतीने ते भांडे बांधलेले असायचे, जे पिपे बांधलेले असायचे, ते काय करतात की ते खाली जातात, भरून येतात, भरून आल्यानंतर ते रिचवतात, रिकामे होतात, पुन्हा खाली जातात, पुन्हा भरतात, पुन्हा वर येतात, पुन्हा रिकामे होतात. ही जी प्रक्रिया आपली आहे, आपण तेच करतो आहोत. आपण इथे कर्मभूमीमध्ये येतो, जन्म घेतो, कर्म करतो, कर्म करून ते कर्म भोगायला जातो. अनेक योनी, 84 लक्ष योनी सांगितलेल्या आहेत. त्या योनीमध्ये जाऊन आपले कर्म भोगतो, पुन्हा रिकामे होतो, पुन्हा कोरे करकरीत होतो, पुन्हा माणसाच्या जन्माला येतो.
पुन्हा माणसाच्या जन्माला येऊन पाप कर्म करतो, वाईट कृत्य करतो, उक्त जोडून घेतो आणि पुन्हा मग ते कर्म भोगण्यासाठी पुन्हा 84 लक्षावणी फिरतो. फेरा चालूच आहे, जाग्यावरच